आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत घरच्या मसाल्यामध्ये मस्त हॉटेलसारखा चमचमीत चटपटीत मटार पुलाव कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण बुंदीचा रायता देखील कसा बनवायचा ते देखील बघणार आहोत। आणि बघू शकता तुम्ही गरमागरम असा मटार पुलाव खायला अप्रतिम चवीचा लागतो आणि एखाद्या दिवशी घरामध्ये कंटाळा येऊ शकतो, मग अशा वेळेस हा मस्त बेत तुम्ही नक्की करू शकता। अचानक तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही असा मटार पुलाव बनवला तर झटपट बनवून तयार होतो। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मटार पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेला आहे इथे बासमती लॉंग राईस तांदूळ घेतलेला आहे। हा बिर्याणीसाठी यूज करतात ना तो घेते। तुमच्याकडे जो कुठला तांदूळ असेल ना घरामध्ये तो तुम्ही तांदूळ या ठिकाणी घेऊ शकता मटार पुलाव करण्यासाठी। तर इथे मी वाटीने प्रमाण देते तुम्हाला। मी इथे वाटीने घेतलेला आहे तांदूळ। मी इथे वाटीने 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलेला लॉंग राईस तांदूळ बासमती। तुम्ही या ठिकाणी घरचा कुठला असेल ते घेऊ शकता वाटीने, तुम्ही स्टीलच्या सुद्धा वाटीने घेऊ शकता। आता हा तांदूळ आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं सुरुवातीला, कारण आपल्याला हा तांदूळ आहे ना धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, कारण ह्याला पावडर वगैरे लावलेली असते त्याच्याकरता उघडत असतो तांदूळ। त्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा धुवून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये स्टार्च भरपूर असतं। त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे राईसमध्ये। आता ह्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि हा तांदूळ असाच ठेवायचा आहे, आपल्याला भिजत ठेवायचा आहे। म्हणजे काय होतं असा भिजत ठेवला ना तांदूळ छान आपला मोकळा सुटसुटीत तयार होतो व्यवस्थित असा। त्याच्याकरता आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे अगदी 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचा। आता इथे मी मटार पुलाव करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। इथे अर्धी वाटी फुलकोबी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गाजर कट करून घेतलेला आहे, अर्धी वाटी बटाटा कट करून घेतलेला आहे, उभ्या स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी कट करून, आणि ते मटार घेतले आहेत खूप सारे। मी 2 वाटी मटार घेतलेले आहेत, पण मी ह्याच्यामधले एवढे नाही वापरणार, थोडेसे वापरणार आहे। आणि इथे मी सर्व भाज्या घेतल्या आहेत, मटार, गाजर, फुलकोबी, शिमला मिरची आणि कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, ते बाजूला ठेवून देणार आहोत। इथले कॅटलीतल्या पळीने मी कढईमध्ये 2 पळी इतकं तेल टाकलेलं आहे। इथे मी शहाजिरे 1 चमचा जिरे, मी इथे चक्री फूल घेतलेला आहे, 2 वेलची, इथे मी लवंग घेतलेले आहेत 3-4 आणि लवंग आणि दालचिनी देखील घेतलेली आहे 2 ते 3 आणि मिरे घेतलेले 2 ते 3 आणि तमालपत्र 2 ते 3 घेतलेले आहेत। आणि हे आता आपल्याला काय करायचं, सर्व खडे मसाले आहेत ना ते तेलामध्ये टाकायचे आहेत आणि छान याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। असे खडे मसाले तेलामध्ये टाकले ना म्हणजे छान असा सुवास आपल्या भाताला येतो आणि खडे मसाल्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान उतरतो या मटार पुलावला, अवश्य घाला। आता आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, उभ्या आकारामध्ये मधून कट मारून घ्यायचा आहे, त्या टाकायच्या आहेत। आणि ते मी अद्रक आणि लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे, ती छान याला परतून घ्यायची। पुन्हा जे आपण भाज्या चिरून घेतले ना स्वच्छ धुवून निवडून वगैरे चॉप करून ते आपल्याला टाकायचे आहेत। इथे मी फुलकोबी आणि इथे मी कांदा टाकलेला आहे सुरुवातीला, तो छान मिनिटभर परतून घ्यायचा। नंतर आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या आहेत, गाजर, शिमला मिरची, बटाटा। तुम्हाला ज्या आणखी कुठल्या भाज्या ॲड करायच्या तर तुम्ही या ठिकाणी मटार पुलावमध्ये ॲड करू शकता, तुम्हाला ज्या कुठल्या आवडेल ते। आणि आपल्याला ह्याला मिनिटभर याला छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आपल्याला 1 मिनिट याला छान परतून घेतलं ना इथे आपल्याला मटार पुलाव बनवतोय ना इथे फ्रेश असे ताज्या वाटाणे येतील, इथे आपण मटार पुलाव बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी इतके मटार घेतलेले आहेत फ्रेश असे, बाजारामध्ये असे टवटवीत असे आता मटार येतात, त्यासाठी आपण इथे मटार घेतलेले आहेत छान असे। आता आपल्याला ज्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण भाज्या आहेत ना छान अशा मऊसूर होतात मीठ टाकल्यामुळे, त्यासाठी मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट याला मीठसुद्धा, आणि याला झाकून ठेवायचं आहे। भाज्यासुद्धा छान शिजतात मऊसूर अशा 5 मिनिट। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाज्यासुद्धा वाफवल्या आहेत, छान शिजल्या देखील आहेत 5 ते 10 मिनिटांनंतर।
आता आपल्याला काय करायचं आहे, भाज्या छान आपल्याला परतून शिजून झाल्या ना. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना 20 मिनिट बाजूला, तो आता आपल्याला याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ आहे ना तो टाकायचा आहे. ह्या तांदूळ टाकल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, लगेच पाणी टाकायचं नाही. याला 5 मिनिट ह्याला छान या भाज्यांसोबत परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तांदूळ छान परतून घेतला की मोकळा सुटसुटीत होतो. त्याच्याकरता आपल्याला 5 मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे या भाज्यांसोबत. लगेच पाणी टाकलं ना असं चिटकून बसतो तांदूळ. आणि इथे आपण छान पांढरा शुभ्र आपला भात होण्यासाठी इथे मी एक सिक्रेट पदार्थ ॲड केलेला आहे, तो म्हणजे दूध. इथे मी अर्धा कप दूध वापरलेलं आहे. तुम्ही वाटीने अर्धी वाटी दूध देखील घेऊ शकता. म्हणजे काय होतं, दूध वापरलं ना छान पांढरा शुभ्र आपला भात तयार होतो मटार पुलाव. त्यासाठी वापरायचं आहे या ठिकाणी. खूप मस्त टेस्टी लागतो दूध वापरल्यामुळे. इथे आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायची आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर टाकायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. याच्यासोबत देखील याला मिक्स करून घेतलं ना, आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्या वाटीनेच मी इथे पाणी टाकणार आहे. इथे मी आपण बासमती तांदूळ 1.5 वाटी घेतलं ना, त्याच्याकरता इथे मी 2 वाटी भरून व्यवस्थित असं आपल्याला पाणी टाकायचे आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे. आणि जर आपण जास्त पाणी टाकलं ना तर आपला मोकळा सुटसुटीत भात होणार नाही मटार पुलाव. त्याच्याकरता आपल्याला मोजून पाणी टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे आणि लाल तिखट टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला हा मटार पुलाव शिजवून घ्यायचा आहे 20 ते 25 मिनिट. तिकडे मटार पुलाव होते तर आपण इथे लगेच बुंदी रायता बनवायला घ्यावं. इथे मी 1 वाटी इतकं दही घेतलेलं, 1 ते 1.5 वाटी इतकं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचे 1/2 चमचा. काळे मिठाने टेस्ट खूप छान येते बुंदी रायत्याला. इथे 1/2 चमचा लाल तिखट टाकायचे, कश्मीरी लाल तिखट. आणि याला मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित असं. साधं मीठ देखील थोडंसं टाकलं तर शूटिंग आहे त्यांना ते राहून गेलं. आता इथं बुंदी टाकायची आहे. ही आपल्याला बेकरीमध्ये बुंदी मिळते, ती इथे मी बुंदी रेडीमेड घेतलेली आहे, ती टाकायची आहे आपल्याला अर्धी वाटी. आणि थोडीशी बारीक चिरून अशी घेतलेली चॉप करून घेतलेली कोथिंबीर टाकायची, बघू शकता. आणि शेवटी आहे ना आपल्याला इथे काळी मिरी आहे ना 2 ते 3 काळी मिरी कुटून टाकलेल्या आहेत. काळी मिरी टेस्ट खूप छान येते बुंदी रायता. इथे आपला बुंदी रायता झटपट असा बनवून तयार झालेला आहे. आता आपला बघू शकता 20 ते 25 मिनिटांनी आपला मटार पुलाव देखील रेडी झालेला आहे, शिजला देखील आहे. बघू शकता तुम्ही अगदी दाना ना दाना, म्हणजे बासमती राईस आहे ना तो अगदी सुटसुटीत मोकळा सुटसुटीत झालेला, अजिबात चिटक एकमेकाला चिटकलेला नाही आहे. व्यवस्थित असा बघू शकता तुम्ही मटार पुलाव मस्त बनवून तयार झालेला आहे. अगदी टेम्पटिंग दिसतोय मटार पुलाव. आणि संध्याकाळच्या वेळेला काय होतं ना, घाई गडबडीच्या वेळेला संध्याकाळी वेळेला कंटाळा येतो स्वयंपाक करायचा, तर तुम्ही हा मटार पुलाव बनवू शकता. खूप टेस्टी बनवून तयार होतो. तुम्ही काजूसुद्धा ॲड करू शकता. मी काजू आहे ना विसरून गेले टाकायचे मटार पुलावमध्ये. गरमागरम असा ताज्या वटाण्यातील आपला इथे मटार पुलाव मस्त बनवून तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो बुंदी रायत्यासोबत मटार पुलाव. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.